आज देश भर में 11वां अंतर्राष्ट्रीय योग दिवस मनाया गया। गोंदिया में भी नगर योग उत्सव समिति ने अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर योग दिवस मनाया। गोंदिया शहर से सटे भारत बटालियन राज्य रिजर्व पुलिस बल बिरसी कैंप में पुलिस अधिकारियों और प्रशिक्षु युवाओं ने अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर योग आसन किए और दूसरों को योग के लाभों के बारे में समझाया। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने इथे स्टेडियमला नगर परिषद गोंदियामार्फत इथे एक सामूहिक योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सहभागी झालो। तर एक खूप चांगलं इथे या जिल्ह्याचा परंपरा असलेला आहे की दरवर्षी 21 जूनला हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो आणि खूप मोठ्या संख्येत इथे लोक येतात आणि एक आपल्या भारताचा पंतप्रधानाचा हा संदेश होता की प्रत्येक हा त्यांचा टर्म चालू झाल्यावर त्यांनी हा चालू केला होता आणि हा परंपरा या जिल्ह्याने कायम ठेवलेला आहे की दरवर्षी हा कार्यक्रम घेतात आणि मोठ्या प्रमाणात योगाचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनामार्फत सुद्धा हा कार्यक्रमाला सगळे होऊन लोकांमध्ये त्याचा जनजागृती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आज नगर उत्सव योग समितीद्वारा आणि नगर परिषदच्या माध्यमाने या ठिकाणी सकाळी 6 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंत आज योगा दिवसाचा अभ्यास केला गेला। पूर्ण 1 तास योग प्राणायाम शिकवण्यात आली। मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अतिशय मेहनतीने पैसे कमावतो स्वतःच्या शरीरासाठी चांगल्या आरोग्यासाठी, परंतु हा नियमाने आपण अभ्यास करत नसल्यामुळे आपले अर्ध्याधिक पैसे जे आहेत ते दवाखान्यामध्ये खर्च होतात। ते जर वाचवायचे असेल तर माझी गोंदियावासियांना आपल्या माध्यमाने विनंती आहे की सगळ्या लोकांनी जर आपल्या घरी नित्य नियमाने 1 तास योगाभ्यास केला आणि ज्याचं महत्त्व संपूर्ण जगाने ओळखलेलं आहे तर निश्चित रूपाने गोंदियावासींनी ओळखलं पाहिजे आणि स्वतःच्या तंदुरुस्तीचा राज यामध्ये लपलेला आहे। ही भावना त्यांच्या मनामध्ये आल्यावर त्यांनी निश्चित रूपाने घरी आपल्या घरी 1 तास योग केला पाहिजे। गोंदिया में आयोजित योग शिविर में जिला कलेक्टर प्रजित नायर और पुलिस अधीक्षक गोरख भामरे समेत कई लोगों ने योग की शिक्षा ली और 11वां अंतर्राष्ट्रीय योग दिवस मनाया।